इतिहासात काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचे जीवन म्हणजे धैर्य, स्वाभिमान आणि बलिदान यांचे जीवात उतरण असते. अशा महान व्यक्तिमत्वांची आठवण झाली की आपोआप मनात अभिमान निर्माण होतो. अशाच एका तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीविषयी आज मी श्रावणी संदीप शिंदे बोलणार आहे. ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. पण संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आणि संस्कार करण्याची मोठी जबाबदारी राजमाता जिजाऊंनी घेतली. राजमाता जिजाऊ संभाजी राजांना रामायण आणि महाभारतातील शूरवीरांच्या कथा सांगत असत. त्या कथा ऐकून संभाजी महाराजांच्या मनात शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्य प्रेमाची बीजे रुजली. या सर्व संस्कारांमुळे छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासूनच धाडसी आणि स्वाभिमानी बनले. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धेच नव्हते, तर ते अत्यंत विद्वान देखील होते. त्यांना मराठी, फारसी, संस्कृत अशा अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. एवढा लहान वयात एवढा मोठा ग्रंथ लिहिणे ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा लहान असताना संभाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले जात होते. तेव्हा त्यांची चपळता आणि धैर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, हा मुलगा पुढे स्वराज्याचा महान रक्षक होणार. या सर्व संस्कारांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अधिक महान बनले. पुढे स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कठीण युद्धे लढली. इतिहास सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात 120 पेक्षा जास्त युद्धे लढली. त्यांचे सर्वात मोठे युद्ध होते ते औरंगजेबाच्या विरोधात. औरंगजेबाला संपूर्ण भारतावर सत्ता मिळवायची होती, पण महाराष्ट्रात एक अडथळा होता, तो म्हणजे मराठ्यांचे स्वराज्य. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल सैन्याला अनेक ठिकाणी पराभूत केले. इतकंच नाही तर त्यांनी पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या विरुद्धही युद्ध केले आणि मराठा साम्राज्याचे रक्षण केले. मित्रांनो, संभाजी महाराजांनी जवळपास 9 वर्ष मोगल सैन्याशी लढाई केली. वादळे आले तरी दीप न विझला, शत्रूच्या सावलीतही निर्धार न ढळला. 9 वर्ष झुंज देत राखला भगवा मान. संभाजी महाराजांच्या पराक्रमाने उजळला हिंदुस्थान. संभाजी महाराजांच्या पराक्रमाने उजळला हिंदुस्थान. इसवी सन 1689 मध्ये मोगल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले. त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू कवी आणि मित्र कवी कलश यांना देखील पकडण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजी राजांना औरंगजेब समोर आणण्यात आले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना एक अट घातली. ती अट म्हणजे इस्लाम स्वीकारा आणि मोगलांच्या अधीन राहा. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला ठामपणे नकार दिला. त्यांनी आपला धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान यांच्यात कधीही तडजोड केली नाही. यानंतर त्यांना साखळ दंडाने बांधून ठेवण्यात आले. त्यांचा अनेक दिवस अपमान करण्यात आला. त्यांना उपाशी ठेवण्यात आले. त्यांना सतत मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरीरावर गरम सळ्या लावण्यात आल्या. इतका निर्दयी अत्याचार करण्यात आला. इतका भयंकर छळ सहन करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. ते शेवटपर्यंत अत्यंत धैर्याने उभे राहिले. त्यांच्या या अदम्य धैर्यामुळे त्यांना इतिहासात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणून गौरवले जाते. अरे, संभाजी महाराजांचा इतिहास आपण फक्त ऐकायचा नाही, तर तो समजून घ्यायचा आणि जगायचा आहे. कारण त्यांनीच आपल्याला शिकवले, सत्ता मिळणे मोठे नाही, सत्ता टिकवणेही मोठे नाही, मोठे आहे ते तत्व टिकवणे. त्यांच्या आयुष्यात अनेक छळ होता, संकटे होती, विश्वासघात होता, पण भीती नव्हती. वादळाशी झुंज देणारा तो सिंह होता. संकटांवर मात करणारा तो दैदिप्यमान इतिहास होता. न झुकला, न वाकला, न डगमगला. म्हणून छत्रपती संभाजी महाराज नाव आजही तेजाने झळकला. आपण आज स्वतःला प्रश्न विचारूया, आपण किती तत्वनिष्ठ आहोत? आपण अन्यायाविरुद्ध उभे राहतो का? आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो का? जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी हवी असतील तर आपल्या विचारांत संभाजी महाराजांना. कारण संभाजी म्हणजे शौर्य, पराक्रम आणि मानाचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी म्हणजे संकटांपुढे कधी न झुकणारी जिद्द. छत्रपती संभाजी म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभू.